महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची. दिनांक 8 तर दिनांक 12 दरम्यान अंगणवाडी ताईंनी घेतला आहे मोठा निर्णय. काय आहे बातमी पाहूया सविस्तर. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील. अंगणवाडी सेविकांचे धरणे, राज्य शासनाच्या मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी. अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याने याविरोधात अंगणवाडी सेविकांनी सिटू संघटनेतर्फे मोताळ येथे धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्यान राज्य सरकार व मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्यामध्ये संपूर्ण अंगणवाडी सेविका गेल्या 1 महिन्यापासून संपावर असून त्यांच्या विविध मागण्यासाठी संप सुरू केला आहे. मात्र राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे आता मुंबईच्या आंदोलनानंतर आता त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केले आहे. धरणे आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका सिटू यांनी मोताळ येथील प्रकल्प कार्यालयात सिटू अंगणवाडी संघटनेच्या सचिव प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू केले आहे. लढा सुरूच राहणार आहे. धरणे आंदोलन 8 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान सुरू राहणार. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत असाच लढा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविका यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, अदिती तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे आमच्या मागण्या मान्य करा, अंगणवाडी सेविकांचा मुख्यमंत्र्यांसमोर टाहो. साहेब, आमच्या मागण्या मान्य करा असे म्हणत एका अंगणवाडी सेविका धायमोकलून रडत आज थेट मुख्यमंत्र्यांसमोर पोहोचली. मुख्यमंत्र्यांचे पाय धरत टाहो फोडल्याने यंत्रणेची चांगली धावपळ उडाली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी हे 12 जानेवारी रोजी नाशिकला येत आहेत. त्यांच्या पार्श्वभूमीवर तपोवन मैदानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी नाशिक येथे आले होते. पाहणी करीत असताना एक अंगणवाडी सेविका धायमोकलून रडत त्यांच्यासमोर आली. तुटपुंज मानधनावर परवडत नाही, आम्हाला न्याय द्या, आमच्या सर्व मागण्या मान्य करा असे म्हणत तिनं टाहो फोडला. त्यामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. मुख्यमंत्री त्यांच्या समवेत असलेले मंत्री दादा भुसे हेही गोंधळून गेले होते. या महिलेशी कशीबशी समजूत काढण्यात आली.